आईदेवी वडुनवगर दिनेश चौगुले यांचा नेतृत्वाखाली चांगलं क्रिकेट खेळत आलेली आहे आणि हे सुंदर ग्राफिक्स तुम्ही बघत आहात. चॅलेंजचा लोगो म्हणा, महापौर चषकचे ग्राफिक्स बघा आणि महापौर चषक म्हणजे प्रिन्स मूवीज चे रवी गुळवी आणि त्यांचे सर्व जे टेक्निशियन आहे त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये दाखवली आहे. अगदी IPL च्या धर्तीवर जे कॅमेरे वापरले जातात ते कॅमेरे तुम्ही बघत आहात आणि या कॅमेऱ्यातून आपण थेट प्रक्षेपण आपल्या लॅपटॉपवर, आपल्या डेस्कटॉपवर, आपल्या स्मार्टफोनवर आणि आपल्या आयफोनवर बघत आहात. माझ्यासोबत जोडले गेलेत मनीष पाटील आणि गुणसंख्या लेखक अल्पेश गायकवाड. सर, सातत्य खूप महत्वाचं आहे, कारण आता रांजोळी आणि वडुनगर हे 2 वेळा विजयी होऊन या फेरीत दाखल झालेले आहेत आणि आता मात्र कुठेतरी आपण या स्पर्धेच्या शेवटावर पोहोचतो. 2 ते 3 दिवसामध्ये अंतिम सामना खेळवला जाईल आणि प्रत्येक संघाचा हाच निर्धार असतो की माझ्या संघाकडून, माझ्या संघातल्या सर्व खेळाडूंकडून 100% योगदान दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या गावाचं, आपल्या संघाचं नाव या भिवंडीमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं उंच घेऊन जाऊ असा प्रयत्न आता या 2 संघाकडून पाहायला मिळेल. कारण फायटर्स संघ आहेत. रांजोळी संघाकडे विचार केला तर प्रमोद सारखा एक महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहे आणि वडुनगर संघाकडे दिनेश चौगुले यासारखा अष्टपैलू खेळाडू आहे. एक काटेकी टक्कर, एक चांगली रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांसाठी येणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मैदानावर जेव्हा तुम्ही उतरता त्यावेळेला तुमची देहबोली काय असते. मगाशी जेव्हा आई देवी वडुनगर चे फलंदाज मैदानामध्ये उतरले त्यावेळेला अगदी टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला. सामन्याचा परिणाम काय होईल माहीत नाही, परंतु आपले आघाडीची जोडी जेव्हा मैदानामध्ये जाते तेव्हा त्यांना मैदानामध्ये हसत खेळत टाळ्या वाजवत आपण जर पाठवलं तर त्यांचं मनोधैर्य सुद्धा उंचावेल. हा पवित्रा जो आहे तो बघायला मिळाला आईदेवी वडुनगर संघामध्ये. बघा, शारीरिकतेसोबत मानसिकता देखील तितकीच महत्त्वाची आहे. खूप चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण आपण पाहिलं तर मैदानामध्ये खेळाडू फक्त फिटनेससाठी खेळतात, पण कधी कधी मनोधैर्य देखील मजबूत असायला हवं. सामना कुठल्याही क्षणाला कुठेही फिरू शकतो, कारण प्रतिस्पर्धी जो संघ असतो तो विजयाचा निर्धार घेऊनच मैदानात आलेला असतो आणि त्या क्षणाला दबाव तर तुमच्या संघावर येणारच आहे, पण दबावाला जुगारून तुमच्याकडून चांगला खेळ कसा होईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. केतन आणि योगेश 2 सलामीवीर आलेत मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण पाहूया प्रमोद म्हात्रेसाठी. एक फ्लाय स्लिप आहे, एक गली आहे, एक पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ अशी ऑफ साईडची क्षेत्रव्यूह आहे. ऑन साईडला जर बघितलं तर शॉर्ट फाईन लेग वर्तुळाच्या आतमध्ये एक मिड विकेट आहे, एक वायडिश मिड विकेट काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑन आहे. पॉवर प्ले नसल्या कारणाने प्रत्येक वेळी 3 खेळाडू वर्तुळाच्या आत असणं हे गरजेचं आहे. सफेद रंगाचं वर्तुळ मार्क करण्यात आले आणि आकाशातून जेव्हा तुम्ही चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि हा चौकार. वारंवार चुका केल्या जात आहेत. हरी सर, जेवणामध्ये मीठ नसेल आणि आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण नीट नसेल तर मात्र कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं आणि हे क्षेत्ररक्षण चुकते आणि आज चौकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 45 वर. चतुरस्त्र फलंदाजी, ड्राईव्ह म्हणा, स्क्वेअर ड्राईव्ह म्हणा, पुलचे फटके म्हणा, लॉफ्टेड ड्राईव्ह म्हणा, प्रत्येक प्रकारचे फटके हे दाखवलेत केतन यांनी. धावसंख्या पोहोचली ती आता 45 वर. चॉप करून एक धाव पूर्ण करतोय. बघा, पिचिंग चांगली आहे हरीश सर. प्रत्येक चेंडूवर मला वेगवेगळ्या शैलीचे आले, वेगवेगळ्या पिचिंगचे होते, पण ते त्यानंतर मात्र तितकाच संयमाने खेळ देखील होते. जसा आक्रमक खेळ होतोय तसा संयमाचा खेळ देखील होतोय आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे वडुनगर संघाची 46 धावा झाल्यात. खूप चांगल्या धावगतीने खेळतोय. 15च्या हून जास्त धावगतीने खेळ होतोय वडुनगर संघाचा. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 15 आणि तिसऱ्या षटकात 21 धावा. केतन ज्या पद्धतीने खेळतोय, एखादा मिठाईच्या दुकानात गेलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बघायला मिळतात. अगदी डिंक लाडू म्हणा, बुंदी लाडू म्हणा, मोतीचूर लाडू म्हणा आणि राजगिराचे लाडू असतात. असे वेगवेगळे फटके त्याच्या बॅटमधून निघतायत आणि ज्या पद्धतीने तो गोलंदाजावर तुटूड पडलाय, निर्दोष, सुंदर, सरस आणि सलील असा खेळ त्याचा बघायला आज मिळालाय केतनकडून. बघा, मिठाई चाकतोय तो पण आस्वाद प्रेक्षकांना मिळतोय असं म्हणण्यास हरकत नाही, कारण प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने जल्लोष करतायत. लाईव्ह स्क्रीनवर बसून घर बसल्यापासून सुद्धा जल्लोष करत असतील, कारण तितका चांगला खेळ होतोय केतनचा. जबरदस्त फलंदाजी. तर पुढील षटकाला सुरुवात होते आणि धावतं समालोचन माझ्या जोडीला मनीष पाटील. 31 वर केतन आणि 7 वर खेळतोय तो प्रशांत.
बघा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कुठल्याच फलंदाजाने अर्धशतक कंप्लीट केले नाही अशी माहिती सकाळी मिळाली होती आणि जेव्हा जेव्हा तिशी पार होते तेव्हा आपला विश्वास असा बनतो की त्या फलंदाजाचं अर्धशतक पूर्ण व्हावं, कारण एक सॉफ्ट कॉर्नर असतो या महापौर चषकामध्ये अर्धशतक बनवण्याचा. यावेळेस पुन्हा एकदा थोडे शफल झाले होते, ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता, पण दर्जेदार गोलंदाजी दीपक करतोय. सुरुवात या चौथ्या षटकाची चांगली होते. दीपक ने बहुत अच्छी शुरुआत की है. जब टीम के लिए रन बचाने हो इस तरह की गेंदें कारगर साबित होती है. बिल्कुल कॉरिडोर में अनिश्चितता के गलियारे पर पुढचा बॉल. यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर होते, हवाई सफर घडवलेला ऑन साइडला चेंडू फ्लाय होतोय, 6 धावांसाठी षटकार मिळतोय. अफलातून धावसंख्ये मात्र वेगाने पुढे जाते. असं वाटते की काय 60, 70, 80 पर्यंत जाईल की काय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, वाटलं होतं की 50, 60 पर्यंतच जाईल, पण आता कुठेतरी वाटतंय की 75 ते 80चा पल्ला सुद्धा पार होऊ शकेल फलंदाजी पाहता. जिस तरह से शॉट को एग्जीक्यूट किया, एक पैर जमीन पर और एक पैर जो था आधा ऊपर, ऑलमोस्ट लंगड़ी स्टाइल देखिए, और इसको कहते हैं शॉट ऑफ द डे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पण खूप वेळ हवेत राहिला. हवेत खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि महत्वपूर्ण फलंदाज वडूनगर संघाचा बाद होतोय केतन. 36 धावांवर तो बाद झालाय आणि कुठेतरी वाईट वाटत असेल समर्थकांना, पण मात्र क्रिकेट आहे. क्रिकेट तुम्हाला आनंदी ठेवतो, तसं निराशा देखील देतो, कारण क्रिकेट हा जर तरचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. तुमचा आवडता खेळाडू चांगला खेळ करेलच असं नाहीये. रिप्लेमध्ये पाहू शकताय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, खूप काळ हवेत होता, पण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक प्रॉपर पोझिशन मध्ये होता. हा झेल एक्झिक्यूट केलाय आणि अशा पद्धतीने दुसरा हादरा बसतोय, तो म्हणजेच वडूनगर संघाला. नहीं, ये लाजमी भी है क्योंकि रन रेट इस तरह चल रहा था. कोशिश थी वहां पर बल्लेबाज केतन की कि मैं रनों को थोड़ा और बढ़ाऊं, और ऐसा करते समय स्ट्रोक अच्छा खेला था, ऊंचाई मिली, लेकिन अंतर नाप नहीं पाए और एक बेहतरीन कैच वहां पर कर लिया गया है. तो यहाँ पर अब थोड़ी राहत की सांस लेते हुए जयहरी रांजनोळी 52 पर 2. पुढचा बॉल. पुन्हा एकदा खेचून मारलाय, काव करून क्षेत्र निवडलंय, चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार. असं वाटत नाही हरीश सर केतनचा विकेट गेलाय की काय, कारण केतन बाद झाल्यानंतर देखील फलंदाज मात्र त्याच जोशाने त्याच जल्लोषाने क्रिकेटचा आनंद घेतात असं म्हणू शकतोय. या 4 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय, पोहोचलाय 56 या आकड्यावर, 56 रन्स. सबसे बड़ी बात है, मेरा साथी खिलाड़ी जब आउट होता है तो मेरी जिम्मेदारी बढ़ जाती है. तेरे हिस्से के रन भी मैं बनाऊंगा, वो जिम्मेदारी यहाँ पर प्रशांत पाटिल के बल्लेबाजी में नजर आ रही है. बघा, साथ आणि विश्वास खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. साथ सुटला होता पण मात्र विश्वास मात्र तुटला नव्हता आणि विश्वासाने फलंदाजी होते ती म्हणजे वडूनगर संघाची. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय प्रशांत, जो खेळतो वैयक्तिक 11 धावांवर. पुढचा बॉल. यावेळेस उजवी यष्टीची नियंत्रण रेषा ओलांडणारा बॉल, पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 57 या आकड्यावर. आपल्या पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात मिस्टर हातिम कपासी आणि मिस्टर अमर महातो. खूप चांगली अंपायरिंग करतायत. 9 दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आपण पंचांची भूमिका अदा करताना सर्वांना पाहिलं. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक आहे, कव्हरच्या दिशेने निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला बॅकफूट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय 4 धावांचा. शानदार शॉट, स्टैंडिंग टॉल, और इस तरह का जो क्रिकेट में शॉट होता है ये वाकई में आंखों को ठंडक पहुंचाता है. और प्रशांत पाटिल अब वाकई में सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं. पुन्हा एकदा कव्हर्सच्या आणि पॉइंटच्या मधून हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तिकडे क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जातोय आणि पोहोचतोय तो म्हणजेच 62 वर. गोलंदाजीची नीती देखील खूप चांगली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल ठेवतात जेणेकरून ऑन साइडला फटका मारता येणार नाही. 4 षटकांची समाप्ती झाल्याने 4 षटकांच्या समाप्तीनंतर आई देवी वडूनगर संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 62 धावा. इस ओवर में भी देखें तो 16 रन आए, यानी कि पहले 2 ओवर में 25 आए और उसके बाद वाले 2 ओवर में देखें तो 37 रन आए. रनों की लूटमार मची है और ये जो पिच है, अब ऐसा लग रहा है कि ये पिच नहीं, इसको धोबी घाट बना दिया गया है. एक्झॅक्टली, सर्व काही फलंदाज धोबी पछाडच मारतायत.
गोलंदाजी करणाऱ्या संघातल्या गोलंदाजांना आणि वेगवेगळे आगळेवेगळे फटके देखील पाहायला मिळाले. चांगली कॉपीबुक स्टाईल ड्राईव्ह पाहायला मिळाला. एकंदरीत क्रिकेटचं सर्व काही या डावामध्ये पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी होते पण तितकीच दर्जेदारी फलंदाजी होते. अप टू दी मार्क बॅटिंग होते आयदेवी वडनगर संघाची. शेवटचं स्लॉगवर हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येतोय तर रोहिदास येतोय. बघा, आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे कारण या क्षणाला मात्र तुमची चांगली नीती, रणनीती आणि नीती ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता पाहूया काय रणनीती असेल ती म्हणजे रांजोळी संघाची. कारण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. काहीतरी मनामध्ये प्लॅन ए असेल पण प्लॅन ए मात्र कुठेतरी निकामी ठरलाय. आता प्लॅन बी च्या माध्यमातून कुठेतरी अडवावं लागेल आयदेवी वडनगर संघाला. पाहूया सुरुवात कशी होते या षटकाची. गोलंदाजी मार्कवर रोहिदास, स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रशांत. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंगचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल तोवर मात्र थोडंसं फंबल झालंय. दरम्यान 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. बघा, जराशी चूक झाली तर लगेचच एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. नहीं, मोशन में कैच लेना थोड़ा आसान नहीं होता, लेकिन जब आप एक प्रतियोगितात्मक जब क्रिकेट खेलते हैं, पेशेवर क्रिकेट के लिए इस तरह के कैचेस लेना ये अनिवार्य होता है. रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस मध्ये गॅप मध्ये आहे. थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेस करतोय पण मात्र चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. देखिए किस तरह सही समय पर सही जगह पर सही शॉट और 4 रन मिलते हुए यहाँ पर क्या बखूबी अपने भूमिका को अदा करते हुए प्रशांत पाटिल. पहले केतन, योगेश और अब प्रशांत. बल्लेबाजी के प्रोटीन, विटामिन और कार्बोहाइड्रेट्स. बघा, परीसच काम होते कारण परीस लोकांना स्पर्श केला सोन्याचं रूप पार करतो. तसाच प्रत्येक बॉलवर मात्र मोठमोठे प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. यावेळेस खूप काळ हवे त्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः झेल करण्यासाठी जातोय. खूप चांगलं जजमेंट आणि एंड देखील तितकाच चांगला. झेलच्या स्वरूपात फलंदाज. किस तरह ये विकेट गिरा दिखाया जा रहा है प्रिंस मूवीज द्वारा. विद टाइट लेना चाह रहे थे और गेंद आसमान में गई. अपने फॉलो थ्रू में कॉटन बॉल कैचेस लेना ये आसान नहीं होता, लेकिन अपने शरीर के अच्छे संतुलन पर संतुलन खूप गरजेचं आहे. तुम्ही फिल्डिंग करा, तुम्ही बॅटिंग करा, तुम्ही क्षेत्ररक्षण करा, संतुलन खूप जास्त गरजेचं आहे. आणि यावेळेस गोलंदाज संतुलन आणि माइंडसेट पॉझिटिव्ह होता म्हणून मात्र हा झेल पूर्ण केला गेलाय. देखिए जयहरी रांजनोली टीम जो है उसे पता है कि एक बड़े स्कोर का पीछा करना है, लेकिन कोई बात नहीं, हम कर लेंगे. लेकिन अभी भी जो गेंदें बची है उसमें रन हम बचा तो सकते ही हैं. जो नुकसान हुआ उसे भूल जाओ, जो गेंदें बची है उसको समेटने की कोशिश करो. वो वहां पर नजर आई और जो अटेम्प्ट किया गया था रोहिदास द्वारा वो कैच वाकई में लाजवाब था. बघा, सुरुवात थोडीशी सुमार झाली पण शेवट गोड करायला हरकत नाहीये. पाहूया शेवट गोड होईल का. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस ऑफ साइडला हवेत खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र ऑस्ट्रेलियन पद्धतीने का होईना पण हा झेल घेतला जातोय आणि हादरा बसतोय आयदेवी वडनगर संघाला. 68 धावांवर. बैक टू बैक विकेट गिरे हैं वो उनके काम आ रहे हैं. आइए अगले टॉस के लिए यहाँ पर हम बुलाना चाहेंगे बर्फानी बाबा गोरसई और आर्यल 11 भादवड़. ये 2 टीमें टॉस के लिए संपर्क करें. बर्फानी बाबा गोरसई और आर्यन 11 भादवड़. बघा, इनिंग ब्रेक मध्ये टॉसची प्रक्रिया झालीच पाहिजे कारण जो आपल्याला वेळ मिळतोय जेणेकरून तुम्हाला देखील फ्रेमवर येता येते आणि घर बसल्या प्रेक्षकांना तुम्हाला पाहण्याची संधी मिळते. तर इनिंग मध्ये टॉस झालाच पाहिजे. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्राय होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी प्रॉमिसिंग वाटत नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये त्याच्याकडे स्टॉप करेपर्यंत एकच धाव पूर्ण करता आली आहे आणि या एके धावेने धावसंख्या पुढे जाते ती म्हणजेच 69 रन्स ऑन बोर्ड. अजूनही एक बॉल शिल्लक आहे हरीश सर आणि कुठेतरी हे षटक चांगलं ठरते रांजोळी संघासाठी. ये वो स्कोर है जिसको चेस करना ये चुनौती भरा काम है, लेकिन चुनौती को स्वीकार करना होगा. चैलेंज है और चैलेंज पर चैलेंज अगर एक्सेप्ट नहीं किया तो कहां किया और क्यों किया. यावेळेस वेगाने बीट झालाय फलंदाज. शेवट मात्र रांजोळी संघाचा गोड होतोय आणि या 5 षटकानंतर धावसंख्या आहे धाव फलकावर 69 आणि जिंकण्यासाठी
जय हरी रांजणोळी संघाला 70 धावा पूर्ण कराव्या लागतील 30 बॉलमध्ये म्हणजेच 5 षटकांमध्ये. तर आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया, जिकडे आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर ओमकार शेट्टेजी पुढच्या सामन्याचे टॉसची प्रक्रिया पूर्ण करतील. ओव्हर टू यू. ते दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जॉईन आहेत. आर्यन 11 भादवड आणि बर्फानी बाबा गोरसई बी. एक मोठी मॅच घेऊन आम्ही तुमच्या समोर येतो आणि या मोठ्या सामन्याचा काही क्षणात केला जाईल नाणेफेकीचा कौल. आणि हा टॉस करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय डॉक्टर प्रसन्न सोमन सरांना आणि चॅलेंजचे प्रेसिडेंट पप्पू सरांना मी इन्व्हाइट करतोय की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्हा दोघांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. त्यानंतर टॉस बॉक्स सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहता. एका बाजूला कॅप्टन आहेत येलो जर्सीमध्ये गोरसईचे आणि दुसऱ्या बाजूला बहातरे कॅप्टन आहेत आर्यन 11 भादवडचे. आणि डॉक्टर नक्कीच सोमन सर आपल्यासोबत जॉईन आहेत. महापौर चषक आणि चॅलेंज स्पोर्ट्स असा कॉल तुम्हाला करायचा आहे. आणि हे कॉईन डॉक्टर साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्पिन करतोय. आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच बर्फानी बाबा गोरसई टीमनं. तर मान्यवरांचं खूप खूप आभार. नाणेफेकी जिंकली आहे गोरसई टीमनं. खरं तर पहिल्याच मॅचमध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळाला. आणि तुझ्यासाठी एक महत्वाची गोष्ट की या टुर्नामेंटमध्ये उलटफेर अगदी मोठा होतोय. तर 5 ओव्हरची मॅच टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. समोर आर्यन 11 भादवड बाळा तरेचा संघ एक अतिशय चांगली टीम आहे भादवड. तर त्या टीमला कुठपर्यंत थांबवण्याचा मानस आहे? 50च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. 5 षटकांचा सामना, काही मॅचेस जिंकून आता पुढे आलात. सो विश यू ऑल द बेस्ट. बर्फानी बाबा गोरसईच्या कॅप्टननं जिंकला टॉस, निर्णय घेतला फिल्डिंगचा आणि आर्यन भादवडला इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी. 5 षटकांची मॅच आहे. जसं समोरच्या कॅप्टननं सांगितलं 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. तुला काय वाटतंय? समोर गोरसई आहे, कुठपर्यंत जायला हवं? प्रयत्न तर असेल 50+ जाण्याचा, कारण की समोरील टीम चांगली आहे आणि जास्तीत जास्त स्कोर करून क्लायमेट ही चेंज होईल, तर त्या हिशोबाने आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तू स्वतः एक चांगला फलंदाज आहेस. एक अष्टपैलू भूमिका तुझ्या माध्यमातून नेहमीच राहिली आहे. आज कॅप्टन आता लढत मोठी आहे आणि समोर गोरसई संघ आहे. एक चांगल्या क्रिकेटसाठी ती टीम जाणली जाते. तर कोणत्या खेळाडूंकडनं या मॅचमध्ये अपेक्षा ठेवतोस की या मोठ्या संघाविरुद्ध त्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर भादवड संघ हा सामना जिंकू शकेल? ग्रामीणचे क्रिकेट आहे, तर गावचे पूर्ण प्लेअर चांगले असतील असे नाही आहेत. तर 4-5 प्लेअर आहेत, ते चांगले खेळतील आणि गोरसे बी मोठा संघ आहे, त्यांच्यासमोर चांगले धावा करतील आणि त्यांवर प्रेशर ठेवतील. तर प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकला बर्फानी बाबा गोरसईच्या कॅप्टननं आणि त्यांनी निर्णय घेतला फोल्डिंग करण्याचा. आणि बाळा तरेच्या आर्यन 11 भादवड संघाला त्यांनी फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय. कोणी कुठेही जाऊ नका, मोठ्या लढती आज आपल्या भेटीस येतात. तर महापौर चषकासोबत जोडले राहा आणि हा सामना देखील तितका चांगला रंगेल अशी आशा आणि अपेक्षा घेऊन प्रेक्षक इथे आलेत. रांजणोलीची ओपनिंग पेअर मैदानावरती सज्ज आहे आणि प्रियांशी स्टुडिओमध्ये आमचे समालोचक सज्ज आहेत. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर आणि व्हॉइस ऑफ भाईंदर मनीजी पाटील. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया. 70 रन बनाने हैं और अभी तक जो हाईएस्ट स्कोर चेज हुआ है इस प्रतियोगिता में वो बर्फानी बाबा गोरसई बी, जो टीम अगले मुकाबले में खेलेगी 68 रन. इस बार 70 को चेज करना है. बचपन से मैं सुनते आ रहा हूं कि जर्मनी के जो लोग होते हैं ना, ये बेंचमार्क बढ़ाते जाते हैं. जर्मन कंपनियां ऑटोमोबाइल में आगे क्यों हैं? उनका बेंचमार्क हर साल बढ़ते जा रहा है. मापदंड जिसको कहा जाता है, ये बिल्कुल उस तरह का मापदंड वाला मुकाबला है और 70 रन चेज करने हैं. 70 इज द टारगेट टू चेज. और दोनों सलामी बल्लेबाज आ चुके हैं, प्रमोद मात्रे और उनके साथ ओपनिंग बैट्समैन जीतू. और पहला ओवर करने की जिम्मेदारी जो है वो इस वक्त उज्ज्वल पाटील. बघा, मोठी धावसंख्या चेस करताना तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावीच लागतील, पण मात्र प्रॉब्लेम पासून दूर तू पळून चालणार नाहीत. तुम्हाला प्रॉब्लेमला मात्र कसं क्रॉस करता येईल किंवा आपल्याला डावलता येईल त्याकडे लक्ष द्यावं लागेल. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. इसको बना डाला तो लाइफ जिंगल आला. 70 का स्कोर, 30 गेंदे. प्रमोद म्हात्रे तैयार. फुल टॉस बॉल और बहुत सजीले अंदाज में स्क्वायर ड्राइव लगाया था. आसान गेंद रही थी. कोई भी क्रिकेट हो, मिलने वाली पहली गेंद अगर फुल टॉस हो तो आंखों में चमक आई जाती है.
आणि पहिल्या बॉलवर एक धाव मिळाली तर हा देखील एक आत्मविश्वास असतो कुठेतरी. आता आपण चांगल्या पॉझिटिव्हिटीने धावांचा पाठलाग करू. हा आत्मविश्वास पहिल्या बॉलवर धाव मिळाल्यानंतर येतो आणि तो आत्मविश्वास मिळेल का पाहूया. धाव संख्या 1. फ्लाई स्लिप पॉइंट, शॉर्ट कवर और लॉन्ग ऑफ, ये ऑफसाइड की फील्ड. फुल टॉस बॉल इस बार भी उठाना चाहते थे लेकिन एक आसान सा कैच विकेट कीपर योगेश के हाथों में और पहला झटका जय हरी रंजनोली टीम को बैठता हुआ. बघा, चेस करताना हरिसर हाच प्रॉब्लेम असतो, कारण तुम्हाला एक टार्गेट असतो तुमच्या समोर की तुम्हाला 60, 70, 80 किती चेस करायचे आहेत. आणि जेव्हा आस्किंग रेट 12च्या वर जातो तेव्हा मात्र असे प्रहार करावेच लागतात. आणि हा प्रहार करताना आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो कुठेतरी चूक झाली आणि झेलचीच्या रूपात विकेट डाऊन झाला. सबसे बड़ी बात है ऑफ स्टंप के आधा मीटर बाहर की गेंद को आप ऑन साइड में अगर खेलने का प्रयास करने जाते हैं तो मुश्किलात पैदा होंगे. ऑफ साइड से आधा मीटर और 1 मीटर बाहर की गेंद को एक ही आदमी था जिसको आज भी दुनिया याद करती है, किंग सर विवियन रिचर्ड्स. वो एक ऐसे इंसान थे जो ऑफ स्टंप के 1 मीटर, 2 मीटर, आधा मीटर की गेंद को भी लपेटते थे और सीधा मैदान के बाहर भेज देते थे. तो इस तरह का साहस जो था वो दुस्साहस बना और पहला विकेट 1 पर. प्रमोद इस बार ड्राइव करना चाह रहे थे, बल्ले की जड़ से लगकर बॉल गई फ्लाई स्लिप की जानिब. वहां पर गेंद के ऊपर से नजरें हटा ली. थ्रो करने के उतावलेपन में एक अतिरिक्त रन खर्च कर दिया. नए बल्लेबाज है सुखदेव और स्कोर आगे बढ़ता हुआ यहां पर 3, 1 विकेट के नुकसान पर 0 पर आउट हुए जितू. बघा, कॅज्युअल प्रयास पाहायला मिळाला. त्याला वाटलं होतं की सहजासहजी तो चेंडू स्टॉप होईल का आणि मी फेकी करेन, पण त्याच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चाललं होतं आणि चेंडू त्याला हुलकावणी देऊन मागे निघून गेलाय. आणि यावेळेस मात्र 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी झाले आहेत फलंदाज. धावसंख्या झाले 1 गडी बाद 3. उज्जवल की अगली गेंद स्टेप आउट होकर खेलना चाहते थे. उज्जवल ने बहुत अच्छा काम किया. जैसे ही बल्लेबाज को बाहर आते हुए देखा, गेंद को जानबूझकर शॉट कर दिया था. बहुत जरूरी होता है कि सामने वाले बल्लेबाज के शरीर की हिलचाल के ऊपर नजरें, और वो वहां पर उज्जवल की गेंदबाजी में नजर आई. उज्जवल का भविष्य उज्जवल है और उसकी गेंदबाजी का तरीका ये भी उज्जवल है. इस बार ड्राइव किया था, जोखिम कारक रन था. डायरेक्ट हिट लगाना चाहते थे वहां पर दिनेश, लेकिन प्रमोद पहुंच चुके थे और स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 4 रन. बघा, इनफिल्डच्या आतमध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जेव्हा चेंडू स्टॉप होतो तेव्हा एक रिस्की सिंगल असते, पण आता मात्र प्रत्येक चेंडूवर धावा आल्याच पाहिजे हे गणित मांडणार आहे रांजोळी असं कुठे दिसते. तो राजनोली के लिए अब सुखदेव सामना करेंगे. इस बार ओवर पिच बॉल थी और बिल्कुल सीधे बल्ले से मिडलिंग करते हुए खेला था. वाइडिश एक्स्ट्रा कवर की तरफ रन को मुकम्मल किया और पहले ओवर के बाद स्कोर हुआ है 5, 1 विकेट के नुकसान पर. 65 रन चाहिए बचे हुए 4 ओवर में. एका षटकामध्ये फक्त 5 धावा आहे. कौतुक करावं तितकं कमीच आहे उज्ज्वलचं. तुम्ही म्हणाला की उज्ज्वलचं भविष्य उज्ज्वल आहे आणि उज्ज्वलने मात्र आता वडनोगर संघासाठी उज्ज्वल कामगिरी केली आहे, कारण सुरुवातीची अपेक्षा होती चांगल्या आणि ती चांगली सुरुवात उज्ज्वल करून देते. आणि आता कुठेतरी आव्हान खूप मोठं झालेलं आहे. 24 बॉलमध्ये 65 धावांची गरज म्हणजे हे एवढं डोंगरा एवढं आव्हान पूर्ण करण्यासाठी चौकारांची आणि षटकारांची शिडी वापरावी लागेल रांजोळी संघाला. आणि अजूनपर्यंत प्रमोद खेळपट्टीवर असताना कुठेतरी विश्वास आहे की काहीतरी त्याच्या मनामध्ये चाललंय, कारण अनुभव खूप भरपूर आहे आणि अनुभवाच्या बळावर आणि रांजोळीच्या विश्वासावर मात्र चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. बहुत अच्छे ग्राफिक्स आप देख रहे हैं, सारे कलर स्कीम्स. मतलब मुझे नहीं लगता कि कोई ब्रांड वाले आइसक्रीम पार्लर के आइसक्रीम में भी इतने फ्लेवर और कलर होंगे जो चैलेंज स्पोर्ट्स ने अपने खिलाड़ियों के कपड़ों में लाए हैं. तो ये बड़ी बात है. हर रंग कुछ कहता है. नाही सर, नक्कीच सर्व संघ खुश असतील, कारण जर्सी खूप चांगल्या पद्धतीने सजवले आणि त्यांचं कुठेतरी अस्तित्व या चॅलेंजच्या मैदानावर दिसते. जेव्हा तुम्ही त्या रंगाची, त्या ढंगाची टी शर्ट घालून तेव्हा मैदानात येत आहेत, तेव्हा घर बसलेले प्रेक्षक देखील ओळखतायत की हा खेळाडू कुठल्या संघाचा आहे, कुठल्या संघाला रिप्रेझेंट करतोय. तो नए ओवर की शुरुआत यहां पर धीरज दुमाले, इनके नए ओवर की पहली गेंद और हुक करने का प्रयास था. हालांकि गेंद सर्कल के जस्ट बाहर जाकर गिरी और 1 रन पूरा किया वहां पर बैट्समैन सुखदेव ने. सुखदेव बचे 2 पर
4 पर खेल रहे प्रमोद मात्रे, 0 पर आउट हुए जीतू और धीरज धुमाड़े अब तैयार होते हुए प्रमोद मात्रे के लिए 70 रनों का पीछा करना है। इस बार बॉल हवा में काफी समय रही थी और दिनेश चौगले इसके पहले गेंद तक पहुंचते रन जरूर हासिल किया था वहां पर प्रमोद म्हात्रे ने। अभी भी 4 और 6 रन वाले शॉट्स की गेंदें दी नहीं जा रही है। उज्जवल ने अच्छा ओवर करके दबाव बनाया और उस दबाव के ऊपर अब अमल करते हुए यहाँ पर धीरज धुमाळे। बघा या मॅचच्या पहिल्या इनिंग पासून मात्र डंका मिरवलाय वडोदनगर संघाच्या फलंदाजांनी। आता बॉलर्स आणि क्षेत्ररक्षक चांगलं काम करतोय। रानोळी संघाला गिअरअप व्हावं लागेल, कुठेतरी या सामन्याचं महत्व ओळखावं लागेल आणि तशी खेळी करावी लागेल। जी हाँ, जैसी गेंदबाजी वैसी बल्लेबाजी। इस बार सबमरीन बॉल तेज निकली, विकेटकीपर योगेश के पास अच्छे कद का फायदा उठाते हुए और तुरंत प्रमोद म्हात्रे जाकर अपने साथी खिलाड़ी से बात करते हुए कुछ कान मंत्र जरूर दिया है अपने साथी बल्लेबाज सुखदेव को। बघा धीरज धुमाळे या हंगामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय। ऍज अ बॉलर तो नेहमीच चांगली सुरुवात करून देतो वडोदनगर संघाला आणि प्रत्येक संघामध्ये असे 2 ते 3 खेळाडू असतातच की त्यांच्या विश्वासावर त्यांचा संघ चांगली खेळी करत असतो। बाबू धुमाळे त्यातला एक आहे आणि समोरील संघामध्ये प्रमोद म्हात्रे। इस बार नो बॉल दी गई है और फ्री हिट आएगी। अब ये फ्री हिट जो है ये वो मराठी में कहते हैं ना सुवार्ता घेऊन येईल, ये वो वाली डिलीवरी है जिसमें अगर बात बनी तो अच्छी बात रहेगी जय हरी रांझ नोळी के लिए। जर पुढच्या बॉलवर षटकार किंवा चौकार असला सुखद धक्का मिळू शकतो रानोळी संघाला आणि त्या धक्क्याची अपेक्षा आहे। स्वतंत्र फटका मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते फलंदाजाला आणि सुखदेव मात्र त्या तयारीमध्ये आहे। पाहूया पुढच्या बॉलवर काय व्हायला मिळेल। सुखदेव ने घुमा दिया है, बॉल मैदान के अंदर ही रहेगी, कैच है लेकिन फ्री हिट के बॉल पर आईसीसी के नियमानुसार कैच आउट घोषित नहीं किया जाता और इसलिए फ्री हिट के बॉल पर केवल 1 रन वहां पर खर्च कर दिया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 9, 1 विकेट के नुकसान पर। अभी भी काफी कुर्म गति से चलता हुआ क्रिकेट, 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। अभी भी 61 रनों की दरकार और दूसरा ओवर प्रगति पथ पर। इस बार बल्ले का मोटा सीरा लिया और बल्ले के कंधे से लगकर बॉल गई थी लेग स्लिप की तरफ, जहां 1 रन और बनता हुआ। रन बन रहे लेकिन पर्याप्त मात्रा में नहीं बन रहे। स्कोर है 10, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर। बघा फोर्सने बॅट फिरवली होती ऑन साइडला आणि त्यावेळेस हेवी एज लागून यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून हा बॉल फ्लाय झालाय। स्टेटू स्टॉप झालाय, मात्र 1 धाव मात्र पूर्ण केली जाते। धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 10 धावा। धीरज धुमाळे, धुमाड़िए की गेंद और इस बार पुल किया है स्क्वायर ऑफ द विकेट और वापस लौटना होगा सुखदेव को। धीरज धुमाळे को मिलता हुआ विकेट और ये कैच वहां पर बहुत चिंताजनक बाब आहे। विचार करायला प्रवृत्त करते त्याच्या समर्थकांना की कसा फलंदाजी होते, कारण धावांचा पाठलाग करायचा होता तो म्हणजे जवळपास 13 त्या 15च्या धावगतीने, पण त्यानंतर मात्र तसा खेळ होत नाहीये। सुरुवात कुठेतरी नाजूक झाली आहे जय हरी रानोळी संघाची, पण मात्र प्रमोद मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे। त्याला त्याच्या वेळेचं महत्व माहिती आहे आणि म्हणून फक्त दुसरे फलंदाज हजेरी लावून निघून जातात, पण मात्र प्रमोद अजूनपर्यंत खेळपट्टीवर तग धरून आहे। 2 गडी बाद 10 धावा। हरीश सर कुठेतरी चिंताजनक बाब आहे आणि आता मात्र गिअर चेंज करावा लागेल। जी गाडी पहिल्या आणि दुसऱ्या गिअरमध्ये चालते तिला 4थ्या आणि 5व्या गिअरमध्ये तुम्हाला प्रवास करायला प्रवृत्त करावं लागेल। नए बल्लेबाज मैदान में उतरे हैं अब केतन। देखिए जो चिंता है उसको हटाना होगा और गेंदबाजी पर टूटना पड़ेगा, तो चिंता हट जाएगी और गाना गाना पड़ेगा, चिंता ता चिता चिता चिंता ता ता। ऐसी बल्लेबाजी चाहिए अब। नक्कीच आता प्रत्येक बॉलवर प्रहार केला पाहिजे आणि प्रॉमिसिंग पाहिजे। प्रॉमिसिंग प्लस प्रोडक्टिव्ह, फक्त फटके नकोयत तर मात्र धावा देणारे फटके पाहिजेत। कारण आपण क्रिकेटचा खेळ पाहिला तर सिंगल्स डबल देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळू शकता, पण मात्र 4 आणि 6 आले तर मात्र मजा येईल।
धावसंख्या झाली 10. नवीन गोलंदाजी मार्कवर राजा येतोय. वडून संघाकडून राजा राईट आर्म ओव्हर द विकेट. रन अप चुकतोय. कुठेतरी पुन्हा एकदा परत जावं लागेल, मनामध्ये विचार आणावं लागेल की मला कशा पद्धतीने चेंडू हाताळायचा आहे, फलंदाजाला कसं अडवायचं आहे. कारण माझ्या अगोदर 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि ते सातत्य पुढे नेण्यासाठी माझ्याकडून सुद्धा तशी कामगिरी व्हायला हवी या उद्देशाने राजा येतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र परफेक्ट पूल आहे. चेंडू मात्र निघून जातोय, पण खूप जास्त हवे असल्या कारणाने मात्र कुठेतरी सीमारेषेच्या अगदी अलीकडे हा झेल स्वीकारला जातोय आणि बाद होतोय फलंदाज, तो म्हणजेच कीथन. खूप चांगला झेल टिपण्यात आला होता तिथे. मनीष, इथे एक गोष्ट तुम्ही बघितली असेल, बहुतांश खेळाडू क्रिकेटमध्ये सध्या आक्रमकपणा नाही तर आक्रस्तपणा आहे. नवीन गोलंदाज आलाय, तो पहिलाच चेंडू टाकतो आणि त्याच चेंडूवर मला षटकार किंवा चौकार मारायचं माझ्या मनात जी एक विचारांची द्वंद्व सुरू असते, इथे कुठेतरी फलंदाजाने आपली गडी गमावली आहे. नवीन गोलंदाज कोण आहे, ते काय टाकतोय ते बघितल्याशिवाय आक्रमकपणा सोडून जेव्हा आक्रस्तपणा होतो तेव्हा असे खेळाडू बाद होत आहेत. कदाचित असं वाटते ती जी बाउंड्री लाईन आहे ती छोटी आहे कम्पेअर्ड टू लॉंग ऑन आणि मिड विकेट, त्यामुळेच त्या दिशेने फटकेबाजी करून जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न देखील फलंदाज करत आहेत आणि म्हणून वारंवार तेच क्षेत्र निवडलं जाते आणि ते क्षेत्र निवडत असताना गोलंदाज देखील चाणाक्ष आहे आणि कधी कधी गतीमध्ये परिवर्तन, पिचिंग मध्ये परिवर्तन करून मात्र जाळ्यात अडकवतोय फलंदाजाला. धावसंख्या झाली 3 गडी बाद 10 धावा. पुढचा बॉल राजेशचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, परफेक्ट गोलंदाजी, परफेक्ट चेंडू होता आणि लेग स्टंपवर जाऊन आदळला आणि फलंदाज बाद झाला. म्हणजे आज इंग्रजीमध्ये यॉर्कर आपण म्हटलं आवडते मला, परंतु जेव्हा मराठमोळी समालोचनाची सुरुवात असते त्यावेळेला जर बुंदा हा शब्द वापरला नाही तर समालोचन अधूर आहे. तर तो परफेक्ट बुंद्यामध्ये टाकलेला हा चेंडू आणि फलंदाज त्रिफळाची तोंड परततोय. बघा, शफल होऊन खेळण्याचा हा धोका असतो, कारण तुम्ही तिन्ही यष्ट्या गोलंदाज दाखवताय आणि जे चांगले गोलंदाज असतात, अनुभवी गोलंदाज, सरावाने परिपूर्ण असलेले गोलंदाज असतात, ते मात्र या बाबतीत हुशार असतात. आणि यावेळेस खूप चांगली गोलंदाजी राजेशची पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद होते. 4 गडी बाद 16 धावा. जय हरी रांजणोळी संघ कुठेतरी धडपडतोय, अडखळतोय आणि डळमळतोय त्यांचा डाव. पुढचा बॉल राजेशचा. एकदा ऑनसाइडला खेळून काढण्याचा प्रयत्न पाहूया. शरीरावर आदळला एका दरम्यान धावचीचा धोका आला होता, वेळीच स्वतःला सावरलंय. कदाचित यष्ट्यांचा वेध घेतला असता तर मात्र कुठलं तरी वेगळंच निर्णय आपल्याला पाहायला मिळू शकला असं पाहू शकताय. शरीरावर आदळणारा हा बॉल होता. 3 षटकं कंप्लीट झाले आहेत हरिसर आणि धावसंख्या झाली जय हरी रांजणोळी संघाची 4 गडी बाद 16 धावा. 12 बॉलमध्ये 54 धावांची गरज आहे. आता कुठेतरी आव्हान मात्र माउंट एव्हरेस्ट पर्यंत जाऊन पोहोचले. जे अगोदर डोंगरा एवढं होतं, आता माउंट एव्हरेस्ट पर्यंत जाऊन पोहोचले. आता तुम्ही बघत आहात सन्माननीय आर पाटील साहेब गो अहेडचा मेसेज आम्हा सर्वांना देऊन ते गेले. ऑलवेज गो अहेड इन लाईफ. 12 चेंडूमध्ये 54 धावा काढत असताना सुद्धा गो अहेड हाच मंत्र असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वेळोवेळी गडी बाद करण्यात आले. हा आमचा रेंज रोवर कॉर्नर, जिथे महापौर यांचा फोटो तुम्ही बघत आहात आणि प्रियांशी, जिचा नावाने आपला प्रियांशी स्टुडिओ आहे. जगभरात मला नाही वाटत अगदी स्टार स्पोर्ट्स किंवा ESPN किंवा इतर जे चॅनल आहे त्यांनी येऊन प्रियांची स्टुडिओ बघावा. खरंच असा समालोचकांचा अभिमान असणारा प्रियांची स्टुडिओ आहे. उज्ज्वल गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं षटक. यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 बाउन्स सीमारेषा ओलांडते. 4 धावांसाठी चौकार. असणार आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि पोहोचेल ती म्हणजेच 20 आकड्यावर. सुरुवात झाली आहे. 12 चेंडूमध्ये 54 हवे होते, आता 11 मध्ये 50. पुढचा बॉल उज्ज्वलचा. पुन्हा एकदा हलकासा ओव्हरपिच होता, ऑन साइडला टर्न झालाय बॉल. वाईड ऑफ मिड विकेट मध्ये चेंडू स्टॉप करेपर्यंत मात्र ही 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 21 या आकड्यावर. बघा, प्रत्येक बॉलवर मात्र कुठेतरी मोठा फटका आलाच पाहिजे ही मनीषा घेऊन सर्व फलंदाज खेळताना पाहायला मिळत आहेत. तर चेंडू शिल्लक आहे 10 आणि धावा हवेत आता 49. उज्ज्वल यांनी जबाबदारीचा स्वीकार करून हे 4थं षटक हाताळतोय.
यावेळेस पुन्हा एकदा तुमच्या भाषेमध्ये मराठमोळी भाषेमध्ये बुंदा बॉल हाताळला गेलाय, जवळपास ब्लॉक होल होता, उत्तर नव्हतं. यावेळेस मात्र कुठेतरी फलंदाज सुद्धा विचार करतोय की कुठल्या दिशेने फटकेबाजी नेमकी करू, कारण गोलंदाजी तितक्याच दर्जेदार पद्धतीची होते. 9 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे आणि आता मात्र मोठे फटके मारायलाच पाहिजे, त्याशिवाय जिंकता येणार नाही. ऑप्शन पण नाहीये. तर यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हवेत कळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, झेल स्वीकारला जाईल. हादरा बसतोय 5वा, धावसंख्या 21 असताना. गडी एकामागे एक बाद होत आहेत आणि याचा पुरेपूर फायदा घेत आहेत आई देवी वडू नवगर हा संघ. सर तुम्ही नोटीस केलं प्रमोद अजूनपर्यंत खेळपट्टीवर आहे. प्रमोद उभा आहे परंतु त्याला साथ भेटत नाहीये आणि जर ही साथ भेटली नाही तर या सामन्यामध्ये आई देवी वडूनवगर या संघाचा वरचष्मा राहणार आहे. ज्या पद्धतीने आज फलंदाजी केली केतन, योगेश, प्रशांत यांनी, तर हे झेंडे तुम्ही बघत आहात आणि तिथे एक सुंदर दृश्य तुम्हाला बघायला मिळतंय. आज संध्याकाळी चौकार उशिरा का होईना चौकार येतोय. प्रमोद आपली खेळी दाखवतोय. सामन्याचा परिणाम निकाल काही लागो, मी माझं क्रिकेट दाखवणार हे बघायला मिळत आहे. बघा फायटर फलंदाज आहे तो. आपण पाहिलंय की रांजोळी संघ जेव्हा जेव्हा संकटात असतो तेव्हा तेव्हा त्याच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय. पण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंनी 100% योगदान दिलं तरच मात्र तुमचा संघ विजयाच्या दाराच्या आज पोहोचू शकतो. यावेळेस पाहतो एक ट्रॅकिंग स्ट्रोक आहे, चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑन सीमा रेषाच्या बाहेर. प्रेक्षक स्टँड मध्ये षटकार. प्रमोद मात्रे स्वतः एक ब्रँड आहे. ज्या पद्धतीने त्याने तो फटका मारला होता, अतुलनीय असा हा फटका. जागेवर उभा राहून निकालाची मला पर्वा नाही, पण माझ्याकडे जर स्वैर चेंडू केला गेला तर मी त्याला मैदानाच्या बाहेर एवढा लवकर पाठवेल की जेवढं लवकर तर विचारे कुरिअर सुद्धा पार्सल पोहोचवत नाही, एवढं लवकर त्याने त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवून दिला होता. नाही जसा बॉल डिलिव्हर झाला त्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्यांनी पोझिशन घेतली आणि खूप चांगलं टायमिंग जुळवलं आणि चेंडूला लॉंग ऑन सीमारेषा दाखवले. जबरदस्त स्ट्रोक आणि या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 31 या आकड्यावर. कुठेतरी आता या 4थ्या षटकाचा शेवट गोड झालाय, पण मात्र सातत्याने अशीच फटकेबाजी व्हायला हवी 5व्या षटकामध्ये. 5 गडी बाद झाले. यातले जर 2 गडी जरी राहिले असते तर 2 तेवढे किंवा 3 अजून चेंडू त्यांना भेटले असते आणि 6 चेंडू मध्ये आता जे त्यांना 39 धावा करायचे थोडीशी मुभा राहिली असती. परंतु आता कुठेतरी असं वाटतंय की या सामन्यामध्ये आता आई देवी वडूनवगर या संघाचा विजय निश्चित झालेला आहे. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू, 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय. केतन पाटील यांनी गोलंदाजीची सुरुवात केली आहे आणि 1 धाव मिळते भावेश ठाकरे यांना. भावेश ठाकरे सोबत फलंदाजी करतोय मयूर आणि हा आमचा प्रियांची स्टुडिओ. प्रमोद म्हात्रे, क्षमस्व, प्रमोद खेळतोय. प्रियांची स्टुडिओ म्हटलं की इथून चांगले विचार सुद्धा सुचतायत. (32 for 5) 32, 5 गडी बाद. हाफ ट्रॅकर बॉल आणि प्रमोद आताच्या वेळेला मात्र बाद होतोय की काय. यस, अतिशय चांगला चेंडू होता. आपण 26व्या क्रमांकावर आणि महाराष्ट्रामध्ये 7व्या क्रमांकावर आलेले आहोत आणि महापुरांचा संदेश जर आपण लक्षात ठेवला आणि जबाबदारी घेतली तर आपण अजून इथून पुढे जाऊ शकतो.
प्रमोदनी चांगली खेळी तर दाखवली, परंतु जाताना तो प्लास्टिकची पिशवी सुद्धा मैदानाच्या बाहेर घेऊन गेलाय. हे खूप चांगलं दृश्य आज आपल्याला महापौर चषक मध्ये बघायला मिळालंय. धावसंख्या 32, गडी बाद झाले 6. पुढील चेंडू अगदी परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, तसा हा चेंडू होता. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हवेत ते अजूनही 38. मोठ्या फरकाने हा सामना जिंकतोय आईदेवी वडूनवगर. हवेमध्ये टोलावून मारायचा प्रयत्न होता आणि वर्तुळाच्या जवळ तर दिनेश चौगले यांचा चेहऱ्यावर तुम्ही बघत आहात, म्हणजे कोलगेट स्माइल म्हणावं की याला पेप्सोडंट स्माइल म्हणावं समजत नाही, परंतु नक्की विजयश्री नोंदवली आहे आईदेवी वडूनवगर या संघाने. आणि त्यांची आगेकूच सुरू आहे. स्पर्धेला शेवटचे 3 दिवस राहिलेत आणि शेवटच्या दिवशी खेळू हा वज्र निर्धार. आताचा आवाक्याचा बाहेरचा चेंडू आणि वाईट घोषित केल्या पंच हातिम कपासी यांनी. उलटा पुलटा शॉट आणि अजून एक गडी बाद होत आहे. तर सुद्धा संपतोय. धावसंख्या झाली 33 आणि 36 धावांनी हा सामना जिंकलाय तो म्हणजे आई देवी वडूनवगर या संघाने. सुंदर दृश्य चॅलेंजचं संध्याकाळचं आणि ही मॅच समरी. वडूनवगर 69 4 बाद, केतन 37, प्रशांत 22, योगेश 8, रोहिदासने 7 धावा देत 2 गडी बाद केले. जयहरी रांजनोळी कडून प्रमोदनी एकटा किल्ला लढवला आणि 24 धावांची खेळी दाखवली. केतनने चांगली गोलंदाजी केली आणि आता हा सामना जिंकलेला आहे आई देवी वडूनवगर या संघाने. या सामन्याचा सामनावीर आहे तो म्हणजे आघाडीवीर केतन पाटील केपी. आणि हे सामनावीरचं पारितोषिक देण्यासाठी आपण पारितोषिक वितरण कडे वळत आहोत, जिथे मनीष पाटील हे मॅन ऑफ द मॅच होणाऱ्या खेळाडूला तिथे पारितोषिक मिळवून देतील. ओव्हर टू मनीष पाटील. थँक्यू हरीशजी. सन्मान्य राकेश निगम आणि सन्मान्य अशोक पलाडी साहेब यांच्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय तो म्हणजेच येस, त्या खेळाडूचं नाव नक्कीच तुमच्यापर्यंत येईल. कदाचित तुम्ही मनामध्ये बांधलं देखील असेल तो खेळाडू कुठला असेल, पण मात्र मूल्यांकन करणं खूप गरजेचं आहे. आणि ते मूल्यांकन आमच्या प्रियांशी स्टुडिओमध्ये चाललं आहे आणि मूल्यांकन केल्यानंतर त्या खेळाडूच्या नावाची घोषणा लगेच केली जाईल. दरम्यान अशोक पलांडे साहेब प्लीज यायचे आणि निगम साहेब तुम्ही देखील यायचे. तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देणार आहोत. आणि प्रियांशी स्टुडिओमधून आम्ही वाट पाहतोय त्या खेळाडूच्या नावाच्या घोषणेची. हरीशजी, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला मिळतोय? पलांडे साहेब आणि निकम साहेब. हॅलो, केतन पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. येस, केतन पाटील यांनी यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी धुव्वाधार फलंदाजी त्यांची केली आणि कदाचित त्या पहिल्या डावाच्या धुव्वाधार फलंदाजीच्या बळावरच एका मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला आई देवी वडनगर. त्यानंतर आपण पाहू शकतोय चेक दिला जातोय. मेयर कपच्या माध्यमातून 1000 रुपयाचा चेक प्रदान केला जातोय पलांडे साहेब आणि निकम साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर चमचमणारी ट्रॉफी जी मात्र तुमच्या घरामध्ये तुमचा मान वाढवेल, तुमचा सन्मान वाढवेल, ही ट्रॉफी देऊन केतनचा सन्मान केला जातोय. थँक्यू. मी वाणांना विनंती करतो तुम्ही पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये जाऊन सरापण होऊ शकता. केतनशी आपण लगेच चर्चा करणार आहोत. केतन, यावेळेस चांगला खेळाची अपेक्षा प्रत्येक खेळाडूकडून असते, पण तो मीच असावा असं प्रत्येकाला वाटते. तर तुझ्याकडून आज चांगला खेळ झालाय, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय आणि आमचं टीमवर्क पण खूप चांगलं होतंय.
तुला काय वाटते तुझ्यासोबत कुठल्या फलंदाजाने तुला साथ द्यायला हवी? कारण आपला भागीदार जो समोरचा फलंदाज असतो तो देखील तितकाच महत्वाचा असतो. तर तुझ्या संघातल्या कुठल्या फलंदाजावर सर्वात जास्त विश्वास आहे ज्याने तुला साथ दिली पाहिजे? प्रशांत पाटील, योगेश पाटील आणि स्वतः दिनेदा. दिनेश दादा. आणि तुमच्या संघातला आयकॉन प्लेअर तुमच्या मनामध्ये कोण आहे तुमचा आयकॉन प्लेअर? धीरज दुमाले. धीरज दुमाळे. तर पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतोया आणि ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा आपण प्रियांशी स्टुडिओकडे वळूया जिकडे आपण पुढच्या सामन्याचं समालोचन तुमच्यापर्यंत आमच्या स्टुडिओमध्ये पोहोचवतोय. बॅक टू यू प्रियांशी स्टुडिओ. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील.